गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ श्रोता भक्ता श्रीराम समर्थ। सर्व माननीय पदाधिकारी, सर्व ज्ञानी श्रोते, तुमच्या सर्वांच्या हृदयस्थ आत्मारामाला मी वंदन करते आणि याचं सख्य भक्ती पुष्पांतर सुरू करते। श्रीराम। आजचा आपला विषय आहे सख्य भक्ती। रामदास स्वामींनी 4थ्या दशकामध्ये नवविधा भक्ती सांगितलेल्या आहेत। तर सर्वांना त्या माहिती असतील, सगळेजण वाचक असतील त्या ह्याच्यातले। त्यात श्रवण भक्ती आहे, कीर्तन भक्ती आहे, नामस्मरण भक्ती आहे, पादसेवन भक्ती आहे, अर्चन भक्ती आहे, वंदन भक्ती आहे, दास्य भक्ती आहे आणि सख्य भक्ती आहे। आणि शेवटची जी अंतिम शरणागत अवस्था आहे त्याला म्हटलेलं आहे आत्मनिवेदन। तर आपण आज सख्य भक्तीबद्दल मला यथामती यथाशक्ती जे जे काही माझा थोडा अभ्यास झालेला आहे त्या पद्धतीने मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। ही सख्य भक्ती जी आहे ती 8वी भक्ती सांगितलेली आहे श्री समर्थाने। आता मुळामध्ये आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की या कुठल्याही प्रकारच्या 9 प्रकारच्या भक्ती सांगितल्या। श्रवण भक्ती ही आपण अगदी लहानपणापासून करत असतो, कारण प्रत्येक गोष्ट ऐकल्याशिवाय, अगदी आईकडून एखादा शब्द ऐकल्याशिवाय त्या मुलाला काहीही समजत नाही की कशाला काय म्हणायचं आहे। याला भांडं म्हणायचं आहे, याला पातेलं म्हणायचं आहे, याला पुस्तक म्हणायचं आहे। म्हणजे पहिलं जे ज्ञान आपण घेतो ते श्रवणातूनच घेतो। या सगळ्या टप्प्याटप्प्याने जरी भक्ती बघितली आपण तरी मुळातला प्रश्न आपल्याला असा पडला पाहिजे की या कुठल्याही प्रकारच्या भक्तीची मनुष्याला गरज काय आहे, असं का विचारावंसं वाटतं आहे। कारण रामदास स्वामींनीच याचं आपल्याला उत्तर देऊन ठेवलेलं आहे की नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ त्याही मध्ये भाग्य सफळ तरीच सन्मार्ग लागे। आपल्याला अनेक जन्मांची पुण्याई म्हणून मनुष्य जन्म मिळालेला आहे आणि तो जर सन्मार्गी लावायचा असेल तर परमार्थाला स्वतःला लावणं हे गरजेचं आहे। आता परमार्थ जो आहे हा शब्द आपण अनेक वेळेला ऐकतो, वापरतो सुद्धा, पण हा खरं तर गुह्य आहे। गुह्य म्हणजे काय आहे तर आपल्याला अनेक वेगवेगळ्या पंथांचं सार मिळत असतं किंवा त्याच्याबद्दल माहिती मिळत असते। तर नक्की कुठल्या पद्धतीने भगवंताची आराधना करावी, नक्की कुठल्या मार्गावर गेल्यानंतर आपण भगवंताबद्दल पोहोचू, त्याची सगळी कृपा संपादन करून घेऊ, याच्याबद्दल आपल्या प्रापंचिकांच्या मनामध्ये अत्यंत संभ्रम तयार होतो। याच्यासाठी त्याला गुह्य म्हटलेलं आहे। अजून कशाच्यामुळे तो गुह्य आहे तर आपण जरी त्याची सुरुवात केली, नामस्मरण भक्तीने केली, योगमार्गाने केली, तरी त्यातले सगळे टप्पे आपल्याला माहिती असल्याशिवाय त्या मार्गावरची वाटचाल ही काही फार सुलभ होऊ शकणार नाही। याच्यासाठी तो गुह्य आहे। पण परमार्थाच्या वाटेवर कुठल्याही पंथातला माणूस जर चालायला लागला, मग तो अष्टांग योग असेल, हठयोग असेल, सहज योग असेल, नाममार्ग असेल, तरीही त्याला निश्चित पद्धतीने परमार्थ साधायला लागतो। कारण त्याच्यामध्ये जी येणारी प्रगती आहे, त्याच्यामध्ये जे येणारे टप्पे आहेत ते हळूहळू उलगडत जातात आणि सद्गुरूंची जर कृपा लाभलेली असेल तर निश्चित त्या मार्गावर त्याची वाटचाल सुकर होते। तर याच्यासाठी भक्ती म्हणजे काय हे आपल्याला पहिल्यांदा समजून घेतलं। कारण सख्य भक्ती, प्रत्येकाला भक्ती हे प्रत्यय लागलेला आहे। तर ती भक्ती याच्यासाठी एक आधी छोटीशी कथा बघूयात। मी थोडंसं याचं स्वरूप असं ठेवणार आहे की कथांच्या मधून आपल्याला हा सगळा विषय समजतच जावा। कारण नुसतं जर का सूत्र सांगत गेलं तर थोडंसं ते नीरस होतं किंवा कंटाळवाणं होतं। तर एकदा काय झालं की
वेदव्यास जे आहेत, व्यासमुनी जे आहेत, त्यांना नारदांची त्यांची गाठ पडली. वेदव्यासांनी तोपर्यंत 18 पुराणं लिहून झालेली होती. 18 पुराणं लिहून, महाभारतासारखं खंडकाव्य लिहूनसुद्धा व्यासांना मात्र मनाची अस्वस्थता त्यांची काही जाईल. त्यांना सतत आपल्याकडून अजून काहीतरी राहिलेलं आहे. इतकी सगळी ग्रंथसंपदा आपण तयार केलेली आहे, तरीही आपण ते सगळं परिपूर्ण झालेलं आहे असं मात्र त्यांच्या मनात कुठल्याही प्रकारची भावना नव्हती. आणि नारदांची गाठ पडल्यानंतर नारदांना त्यांनी ही स्वतःची व्यथा सांगितली की माझी रात्रीची निद्रासुद्धा याच्यामुळे आता अस्वस्थ झालेली आहे, मी शांत चित्ताने झोपू शकत नाही, तर मला ह्याच्यावरचा उपाय सांगा. नारदांनी एक छान गुह्य, आपण जो शब्द वापरलेला आहे आता, तर तसंच एक स्मित करून व्यासांकडे बघितलं आणि व्यासांना सांगितलं की तुम्ही आत्तापर्यंत जे गीतेचं सार, गीता पूर्ण लिहून काढली, महाभारताचं सगळं सार त्याच्यामध्ये आहे, त्या गीतेमध्ये तुम्ही काय लिहिलेलं आहे? तुम्ही तिथे ज्ञानावर लिहिलं, कर्मावर लिहिलं, भक्तीवर लिहिलं, पण फक्त भक्ती किंवा भक्तीचं महात्म्य असं वेगळी काही तुम्ही रचना आत्तापर्यंत केलेली आहे का? तर व्यासांनी सांगितलं नाही, अशी रचना काही माझ्याकडून अजून झालेली नाही. तर नारदांनी त्याच्यावर उत्तर दिलं, जोपर्यंत तुम्ही भक्तीवर लिहित नाही तोपर्यंत तुमच्या मनाचा हा क्लेश जो आहे तो जाणारा नाही. आता हे व्यासांना अतिशय पटलं. व्यास तर काय म्हणजे त्यांच्या विद्वत्तेबद्दल आपण बोलूच नाही, पण व्यास इतके चतुर होते. व्यासाने सांगितलं तुम्ही मला उपाय सांगितला, पण आता हे सांगितल्यानंतर मला त्याच्यात काय काय लिहायचे ते मुद्दे पण सांगा, कारण तुमच्याकडे माझ्या अस्वस्थतेचं जर उत्तर असेल तर ते परिपूर्ण माझ्याकडून लिहून व्हावं असं मार्गदर्शन तुम्ही मला करा. त्याच्यावर नारदांचं उत्तर असं होतं की व्यासमुनी, हा माझा 85वा जन्म आहे आणि आत्तापर्यंतचे 84 जन्म मी नारायणाची अखंड भक्ती केलेली आहे आणि त्याच्यामुळे या जन्मामध्ये मला नारायणाची प्राप्ती झालेली आहे. आणि या 84 जन्मांचं प्रत्येक जन्माचं एक सूत्र मला सापडलेलं आहे. ती सूत्र मी तुम्हाला सांगतो आणि ती सूत्र समजल्यानंतर तुम्हाला काय भक्तीबद्दल लिहायचं आहे ह्याचं मार्गदर्शन आपोआप घडतं. नारदांनी जी सूत्र त्यांना सांगितली त्यालाच म्हणतात नारदांची भक्तिसूत्र आणि ती 84 आहे. तर ही जी 84 सूत्र आहेत याचा आधार घेऊन वेदव्यासांनी श्रीमद भागवताचा विस्तार केला. याच्यावरती आधारित पूर्ण भागवताची रचना व्यासांनी पुढे केली आणि त्यांच्या मनाला अतिशय शांती लाभली की आता मात्र आपल्याकडून भक्तीच्याही बाजूनी सगळं लिहिलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे आता माझ्या मनाला कुठलेही क्लेश नाही. तर भक्तीचं महात्म्य किती आहे ते आपल्याला इथून लक्षात येतं. आता ह्याच्यामध्ये दासबोधाचा संदर्भ काय आहे, तर दासबोध ग्रंथ प्रारंभ करत असतानाच रामदासांनी असं लिहून ठेवलेलं आहे. समर्थांनी असं सांगितलं की येथे बोलीला विशद भक्तिमार्ग. आपल्याकडे आपल्या जर सगळ्या स्तोत्रांची जर का आपण एक रचना बघितली तर स्तोत्र कशी असतात, तर पहिल्यांदा स्तोत्र सुरू झाल्यानंतर ज्या देवतेचे ते स्तोत्र आहे त्याचं सगळं वर्णन असतं, त्याची सगळं त्याच्यामध्ये काय गुण आहेत ते असतं, ते कधी म्हणावं असतं, त्याच्यापासून आणि शेवटी प्राप्ती, फलप्राप्ती आहे तो शेवटचा अध्याय असतो. पण समर्थांनी दासबोधाची रचना करताना ग्रंथारंभ लक्षणामध्येच पहिल्यांदाच हे सांगितलेलं आहे की याच्यातून तुम्हाला मिळणार काय आहे आणि हा कशासाठी हा ग्रंथ मी लिहित आहे. कारण त्यांना निश्चित माहिती होतं की आपल्यासारखे प्रापंचिकच नंतर दासबोधाचं वाचन करणारे, त्याचा अभ्यास करणारे, आपल्यासारख्या प्रापंचिकांसाठीच समर्थांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर आपल्यासारख्या प्रापंचिकांची ओढ काय असते, पहिल्यांदा तर मला फळ काय मिळेल, तर मी काहीतरी या मार्गावर जाईल. कुठल्याही गोष्टीमध्ये आपण प्रापंचिक आपल्याला पहिल्यांदा फायदा काय होईल, तेवढा वेळ गुंतवला, तेवढा पैसा गुंतवला, तेवढं आपलं सगळं साधन गुंतवलं तर त्याच्यातून फलप्राप्ती काय आहे याची आपल्याला ओढ असते. जाहिरातींचं पण बघा, मोठ्यांदा पहिल्यांदा लिहिलेलं असतं की 9% व्याजदर आहे, तो मोठ्या ह्याच्यात लिहिला असतो, अटी सगळ्या छोट्या ह्याच्यात लिहिलेल्या असतात. माणूस त्याच्याकडे त्याच्यामुळे आकर्षित होतो. हा आपला मानवी स्वभाव श्री समर्थांनी कित्येक वर्षांपूर्वी ओळखला होता, म्हणून त्यांनी पहिल्याच अध्यायात लिहून ठेवलं की येथे बोलीला विशद
भक्तिमार्ग इथे सहज जमणारा जी भक्ती आहे प्रापंचिकांना. कारण योगमार्ग आणि भक्तिमार्गामध्ये फरक काय आहे तर अष्टांग योग जर साधायचा झाला तर व्यवहार सगळे आपल्याला थांबून ध्यानधारणा समाधी याचा अभ्यास करण्यासाठी रोजच्या आपल्या प्रपंचातून काही काळ एखादा तास वेगळा काढावा लागतो. पण भक्तिमार्गाचं नाममार्गाचं महात्म्य आणि सहजता अशी आहे की प्रपंच करता करता कुठलाही वेगळा वेळ न देता सुद्धा नाममार्गात सहज मनुष्य रममाण होऊ शकतो. त्याच्यासाठी त्याचा व्यवहार हा थांबत नाही, त्याचा प्रपंच हा व्यवस्थित चालू असतो आणि तरीही तो परमार्थाला जोडला जाऊ शकतो. ही भक्तिमार्गाची खरं तर ते सौंदर्य आहे त्याच्यामध्ये. आता हा भक्तिमार्ग हे आहे, हे सगळे व्यवहार सांभाळताना आपण भक्ती परमात्म्याशी ठेवायची, त्याच्याशी अनुसंधान ठेवायचं आहे. तर ते कसं आहे तर त्या भक्तीचे आपल्याला 3 प्रकार समजतात. 3 प्रकारांनी भक्ती करता येते असं नारदांनी पण सांगून ठेवलेलं आहे. श्री समर्थांनी सुद्धा या अध्यायामध्ये ते लिहून ठेवलेलं आहे. काय आहेत हे 3 मार्ग तर हे 3 मार्ग आहेत की भजनम भक्ती ही, भागो भक्ती ही आणि भंजनम भक्ती ही. भजनम भक्ती ही म्हणजे काय तर तू ईश्वराचं भजन कर. कीर्तन आणि प्रवचनामधून ईश्वराच्या भजनामधून त्याचे गुण काय आहे, तो कसा सत्वगुणी आहे, त्याचं रूप काय आहे, त्याची कीर्ती काय आहे, त्याचं चरित्र काय आहे, हे सगळं ऐकल्यानंतर त्या श्रवणाच्या माध्यमातून त्याचं रूप महात्म्य ऐकणं हा मार्ग हा एक भक्तीचा प्रकार आहे. आता काय आहे असं जेव्हा आपण प्रवचनातून कीर्तनातून ऐकतो तेव्हा ऐकणाऱ्याच्या श्रोत्याच्या मनावर त्याचा असा परिणाम होतो की ते सगळं चरित्र किंवा त्या चरित्रातले प्रसंग, आपण रामकथा ऐकतो, भागवत कथा ऐकतो, श्रीकृष्ण चरित्र ऐकतो, ते ऐकल्यानंतर आपल्याला त्या मनावर इतका परिणाम होतो की आपला सगळा प्रपंच चालू असतानासुद्धा, रोजचे व्यवहार चालू असतानासुद्धा त्या कथा आपल्याला आठवत राहतात, त्या कथा आपल्या मनावर परिणाम करत राहतात आणि त्या परिणाम करण्याच्या माध्यमातून किंवा त्या चिंतनाच्या माध्यमातून सुद्धा आपण भगवंताशी जोडलेच जातो. कारण भगवंत हा निर्गुणच आहे पण तो सर्वत्र आहे. आपल्या सोयीसाठी आपण त्याला रामाचं रूप दिलं, आपण त्याला कृष्णाचं रूप दिलं, आपण शंकराच्या पिंडीचं रूप दिलं, पण तो सर्वत्र उपलब्ध आहे, निर्गुण निराकार आहे. त्याच्यामुळे जेव्हा आपण त्याचं चरित्र मनातल्या मनात सुद्धा आठवत असतो, श्रीकृष्णाच्या लीला आठवतो, रामाचा वनवास आठवतो, त्याचा पराक्रम आठवतो, तेव्हा आपण त्याच्याशी, त्या गुणतत्वाशी जोडलेलोच असतो. याला म्हटलेलं आहे भजनम भक्ती. दुसरं काय म्हटलेलं आहे भागोभक्ती. भागोभक्ती ही, भाग म्हणजे काय तर अंश किंवा वाटा. तर तू भगवंताचा, ईश्वराचा अंश हो. आता खरं तर आपण सगळे परमात्म्याचे अंश म्हणूनच जन्माला आलेलो आहोत. मग या परत भक्ताला हे सांगण्यात काय अर्थ आहे की तू भगवंताचा अंश हो. याचं कारण असं की अनेक जन्म आपले झालेले आहेत. त्या अनेक जन्मांमध्ये आपल्या कर्मामुळे आपल्या स्मृतीवर एक प्रकारचा पडदा पडलेला आहे, एक आवरण आलेलं आहे. जसं आपण कांदा तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याला जसे पापुद्रे असतात आणि मधली पाकळी अगदी नाजूक असते. ती नाजूक पाकळी जी आहे ना ती म्हणजे खरं तर आपलं स्वस्वरूप किंवा पहिलं स्वरूप आहे. अनेक जन्म झाल्यामुळे अनेक गोष्टी आपल्या विस्मृतीत गेल्या. त्यातली पहिली विस्मृतीत गेलेली गोष्ट अशी आहे की मी भगवंताचाच अंश आहे, अहम ब्रह्मास्मी. हेच आपण विसरून गेलेलो आहे. आपण फक्त कर्माच्या चकाट्यात सापडल्यामुळे 30 कर्म करण्यासाठी आणि 30 कर्म फेडण्यासाठी आपले अनेक जन्म होतात आणि या विस्मृतीमुळे आपलं स्वस्वरूप काय आहे त्याचा आपल्याला विसर पडलेला आहे. म्हणून भागोभक्ती हे अतिशय महत्त्वाचा प्रकार आहे. याच्यामध्ये काय होतं की जेव्हा ही श्रवण कीर्तनातून आपण ते गुणवर्णन जेव्हा रामाचं ऐकतो, आपण गुणवर्णन जेव्हा श्रीकृष्णाचं ऐकतो, तेव्हा काय होतं, तेव्हा त्यांच्या सद्गुणांच्या वर्णनाचा आपल्या मनावर परिणाम होत जातो
आणि जेव्हा प्रवचनकार, कीर्तनकार, व्याख्याता हे सांगतो की मी आणि तो परमात्मा वेगळे नाहीच, एक बिंदू असा होता जिथून आम्ही थोडेसे वेगळे झालो, ते त्याच्यापासून सुटलो आणि या मायेच्या कचाट्यात सापडलो, त्याचा परिणाम असा होतो की परत परत त्या गुणांचं वर्णन आपल्याला लक्षात राहतं. आपण त्या भगवंतासारखंच व्हायला पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला सद्गती नाही, त्याच्याशिवाय आपल्याची परमार्थात प्रगती नाही, हे जेव्हा आपल्या मनावर ठसायला लागतं, हा सुद्धा भक्तीचाच एक प्रकारे याला म्हटलेले भागवत. आणि मग असा माणूस स्वतः सात्विक वृत्तीकडे झुकला जातो. स्वतःच्या तमोगुणांवर तो तोटका का होईना काही ना काही ते त्याच्यावर मात करायचा प्रयत्न करतो. याला म्हटलेलं की तू ईश्वराचा अंश आहेस. कुठलीही गोष्ट वेडीवाकडी वागताना आपल्या लक्षात येतं की अरे आपण कीर्तनकारांचं ते ऐकलेलं होतं की रामाने कधीच कोणाला दुखावलं नाही, माझ्या सद्गुरूंनी कधी कोणाला दुखावलं नाही. कुणी असतील ते सद्गुरू, स्वामी समर्थ असतील, श्री गोंदवलेकर महाराज असतील, कुठलेही पंथाचं असेल, सगळ्या गुरूंचं तत्त्व तेच आहे. मग आपण जेव्हा प्रपंचात काहीतरी वेडवाकडं वागतो किंवा एखादा शब्द वावगाव जायला लागतो, तेव्हा आपल्याला हे आठवतं की हे मी वागता कामा नाही, कारण माझ्या पंथात हे सांगितलेलं नाही. मग असं जेव्हा होतं तेव्हा आपल्यामध्ये ही जाणीव उत्पन्न व्हायला सुरुवात होते की मी त्या भगवंताचा आणि त्या सद्गुणाच्या पुतळ्याचाच अंश आहे. तिसरा प्रकार आहे भंजनम भक्ती. ही भंजन करायचं म्हणजे काय की काहीतरी फोडून टाकायचे किंवा नाश करायचा. आता काय आहे का, कशाची फोड करायची इथे, तर आपल्यामध्ये आणि परमात्म्याच्या मध्ये किंवा परमार्थ मार्गामध्ये अनेक गोष्टी आड येत असतात. त्या सगळ्याला तोडून आपल्याला पुढे जायचं. काय येतं पहिलं आपल्या आणि देवाच्या मध्ये काय येतं, तर आपलं प्रपंचावरचं अलोट प्रेम. एकही गोष्ट रामाने सगळा राजवाडा सोडून तो 14 वर्ष वनवासात गेला हे आपल्याला वर्णन ऐकताना रडायला पण येईल सात्विक वृत्तीने. पण ते वर्णन आपण कुठे ऐकतो, आपल्या घरी बसून पंख्याखालती सोफ्यावर बसलेलो आहोत, टी व्हीवर रामायण चालू आहे किंवा कोणीतरी कथा सांगतोय किंवा एकमेकांना नातवंडांना कथा सांगतोय. पण त्या वनवासाचा 1 तासाचा जरी चटका आपण सहन करू शकतो का, इतकं आपलं प्रपंचावर प्रेम आहे. तर हे प्रपंचावरचं प्रेम, हे ऐहिक सुखावरचं जे प्रेम आहे ते आपल्या आणि भगवंताच्या मध्ये येत असतं. ह्याला फोडायचं म्हणजे काय, प्रपंच सोडायचा आहे का, तो सुटणारच नाही. आपण काही सगळे वनात जाऊन राहू शकत नाही, पण काय करता येईल त्याच्यातली आसक्ती कमी करायची. मला बसमध्ये बसताना हीच जागा मिळाली तर माझा प्रवास सुखकर होईल. त्या जागेमध्ये 2 तासासाठी का होईना आपलं मन अडकतं. इथून समजा सज्जनगडला जायचं आहे, मैत्रिणींनी आपण गाडी ठरवली, जाताना आपण बघून घेतो इकडे ऊन लागणार नाही, इकडे वारं बरं येईल. येताना जर मैत्रीण त्या जागेवर बसली तरी तिला म्हणतो नाही नाही ही माझी जागा आहे. काय आहे माझी जागा, 2 तासासाठीचा प्रवास आहे, पण तरीही आपण त्या मोहात अडकतो. हे भंजन करायचं. दुसरं भंजन काय आहे याच्यामध्ये, तर आपला अहंकार जो आहे, हा अहंकार म्हणजे फक्त मी शहाणा आहे, मी मोठा आहे असं नाही, माझं अस्तित्वच महत्त्वाचं आहे. हा अहंगंड जो आहे त्याचं भंजन करणं म्हणजे भंजनम भक्ती. आता या सगळ्या याच्यामध्ये काय होतं, कुठल्याही प्रकारची भक्ती म्हटली, आपण नवविधा भक्तींची नावं बघितली, या सगळ्यामध्ये हळूहळू पहिला परिणाम मनुष्याच्या वृत्तीमध्ये बदल काय होतो, तर त्याचा अहंकार लयाला जायला सुरुवात होते. जसं मगाशी म्हटलं तसं की एखादी कृती करत असताना, एखादा वावगा शब्द वापरत असताना आपल्याला जर आपल्या गुरूंचं स्मरण होत असेल, आपल्या देवाचं स्मरण होत असेल, याचाच अर्थ मी चुकीचा वागतोय ह्याच्याकडे मी साक्षी भावाने बघू शकत आहे. आधी आपण त्या भावनांच्या भरामध्ये इतके वाहून जात असतो की आपल्याला समजत नाही की आपण चुकीचं वागतो. पण या सगळ्या कीर्तनांमुळे, प्रवचनांमुळे, या वर्णनांमुळे मी माझं वागणंसुद्धा तिसऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून बघू शकते. हा या भक्तीचा परिणाम. तर अशा 3 प्रकारांनी ही भक्ती आपली सिद्ध होते. तर भक्तीचं मोठेपण काय आहे, तर भक्तीमध्ये प्रेम आहे. दुसरं काय आहे, तर भक्तीमध्ये कर्म आहे. काय प्रेम आहे, तर पहिल्यांदा आपल्याला जेव्हा नवीन हा आपण अध्यात्माच्या
गोडी सुरू होते, त्या विषयाची आपल्याला इतकी गोडी लागते, आपल्या देवतेची इतकी गोडी लागते की सतत मग त्याची भजनं म्हणावी, त्याचं काही नामस्मरण करावं, त्याचं काही चरित्र वाचावं, पोथी स्वरूपातलं असेल, कथा स्वरूपातलं असेल, हे प्रेम उत्पन्न करणारी आहे ती भक्ती आहे. दुसरं काय आहे तर भक्तीमध्ये कर्म आहे. कर्म आहे म्हणजे काय, एकदा लक्षात आलं, आत्ता जसे कुलकर्णी काका म्हटले की कोरोना चालू आहे, पण आपलं 95 वर्ष जर आहे तर हे कर्म करणं आपल्याला गरजेचं आहे. ते गरजेचं म्हणजे काही कंपल्शन आहे का, पण ही प्रेमाची भक्ती आहे समर्थांप्रती आणि ह्याच्यामध्ये खंड पडता कामा नये. हे सुद्धा कर्म आपल्याला भक्तीच आपल्याकडून करवून घेते. ही भक्तीचं दुसरं महात्म्य आहे. तिसरं महात्म्य काय आहे की भक्तीमध्ये योग देखील आहे. बघा, प्रेम आहे, कर्म आहे आणि योग देखील आहे. योग आहे म्हणजे काय की भगवंताविषयी जेव्हा खरं प्रेम वाटू लागतं तेव्हा भक्तीमध्ये सुद्धा धारणा, ध्यान आणि समाधी या अष्टांग योगातल्या ज्या पायऱ्या आहेत त्या आपल्याला या मार्गात सुद्धा अनुभवायला मिळतात. हे भक्तीचं महात्म्य आहे. आता हे सगळं आपण म्हणत असताना याच्यामध्ये 2 गट अध्यारूत आहेतच की भगवंत आणि भक्त. तर हा भगवंत जसा चराचरात भरलेला आहे तर तो आपल्या आत कसा घ्यायचा आहे हा प्रश्न आपल्याला पडणार ना, कारण अनेक मार्ग सांगितलेले आहेत. तर जसं बाहेर हवा खेळती आहे, प्रकाश आहे आणि घरात जर अंधार असेल तर आपण काय करतो की खिडक्या उघडतो, दारं उघडतो. त्या दारं उघडल्याबरोबर बाहेरचा प्रकाश आणि वारा आपल्या घरामध्ये खेळायला लागतो. त्याच पद्धतीने आपल्याला हा जो नरदेह मिळालेला आहे ते एक प्रकारचं घरच आहे. देहरूपी घराची कवाडं आपल्याला उघडायची. कुठली कवाडं आहेत आपल्याला तर दिसत नाही. आपल्या मनाची आणि हृदयाची जर कवाडं उघडली आपण तर या भगवंताला आपण सहज आत घेऊ शकतो. आता यामध्ये नवविधा भक्तीमधली ही सख्य भक्तीबद्दल आपण बोलायला सुरुवात केलेली आहे. ती 8वी भक्ती आहे. तर श्रवण कीर्तनातून काय होतं की परमात्म्याचं आनंद स्वरूप तो जो आहे, तो आनंद निधान जो आहे, हे महात्म्य आपल्या मनात जागृत होतंच. त्याचं अनादित्व जे आहे त्याच्याबद्दल ऐकून आपल्याला त्याच्याबद्दल कुतूहल निर्माण होतं. त्या कुतूहलातून काय होतं की ते गोळवताना मनामध्ये आपसूक आपण नामस्मरण भक्तीकडे कधी वळतो हे आपल्यालाही समजत नाही. प्रत्येक वेळेला कुठल्या तरी क्षेत्राच्या ठिकाणी किंवा मठाच्या ठिकाणी जाऊन आपण अगदी रीतसर त्यांचं अनुसंधान किंवा त्यांचं शिष्यत्व पत्करलंच पाहिजे असं नाही. ते पत्करलं नाही म्हणून आणि मी श्रीराम जयराम म्हणले आहे आणि कुठल्याच ठिकाणचं जर हे घेतलेलं नाही आहे, अनुग्रह घेतला नाही आहे, तर ते नाम काही वाया जाणारं नाही आहे. ते निश्चित भगवंतापर्यंत पोचतच असतं. त्याच्यामुळे या श्रवण कीर्तनातून नामस्मरण भक्ती आपसूक सुरू होते. आता नाम काय आहे तर ते शब्द ब्रह्म आहे. त्याच्यापासून ही विश्वाची निर्मिती झाल्यामुळे त्या नामस्मरण भक्तीमुळे आपण तिथे पोचणारच आहोत भगवंतापर्यंत. का, कारण भगवंतानी जेव्हा ठरवलं की मला एकटेपण आलेलं आहे, एकोहम बहुश्याम प्रजा येईल, त्याला जेव्हा अनेक व्हावंसं वाटलं, हे जेव्हा त्याच्या मनात हा विचार स्फुरण पावला ते म्हणजे पहिलं ओंकार. मग त्या विचारातून काय पहिल्यांदा निर्माण झालं तर नाद ब्रह्म निर्माण झाले. तर त्या नादब्रह्मातून ही सगळी चराचर सृष्टी निर्माण झाली. मग ह्या नादब्रह्मामध्ये आमची सगळ्या भाषेतली सगळ्या गुरूंची नावं येतात आणि सगळ्या देवतांची नावं येतात. मग कुठल्याही देवतेचं नाव मी कुठल्याही भाषेत घेतलं तरीही त्या भगवंतापर्यंत ते निश्चित पोचतं. या नामस्मरण भक्तीमुळे काय होतं की सतत त्याचं आपल्या प्रपंचात असलो, अनेक अडचणी असतात प्रपंचामध्ये, त्याचा रेटा चिकार आहे, याचं विस्मरण आपल्याला पटकन होतं. कारण मायेचा जो खेळ आहे ना ती लवकर आपल्याला विसरायला लावते. पण नामस्मरणामुळे काय होतं, या भगवंताचं सतत माझ्या मनामध्ये स्मरण जागृत राहतं. आता ते स्मरण जागृत राहिल्यानंतर आपोआप या भावना उद्दीपित होतात आपल्या की काही ना काही मार्गाने मी त्याचं अर्चन करावं, वंदन करावं, पादसेवन भक्ती करावी. आपले गुरु जर देहात असतील तर आपण त्यांची पादसेवा करणं हे परमभाग्य आहे. पण नसेल, मूर्ती स्वरूपात असतील तर आपण त्या मूर्तीची पूजा करणं, त्याला हार घालणं, त्याला उदबत्ती ओवाळणं, हे सगळं आहे ते एक एक टप्पे आपल्या मनाचे
बदलत जातात. तुकाराम बुवांनी असं छान म्हटले, ध्यानी ध्याता पंढरी राया, मने सहित पालटे काया. हे आपलं मन तर पलटत जाणारच आहे भक्ती मार्गात राहिल्यानंतर, पण शरीरावर सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे. काय परिणाम होणार आहे? ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायामध्ये ह्याच्यात खूप मोठं विवेचन आहे. योगाचं जरी विवेचन असलं तरी गुरुदेव रानड्यांनी हे सांगितलेलं आहे की योग मार्गात जे अनुभव येतात ते सगळे नाममार्गातही येतात. नाममार्गामध्ये तुम्ही दृढतेने जर टिकून राहिलात, ते नाम जर उत्तम पद्धतीने घेऊ शकलात तर त्याच्यामुळे तुमचीही कांती सतेज होते. शरीरामधली सगळी दूषित तत्त्व जी आहेत ती वाहून जातात. सतत उत्साह वाटतो, सतत भगवंताच्या स्मरणात राहावं असं वाटतं. प्रपंचातल्या सुद्धा सगळ्या गोष्टी माणूस उत्साहाने पार पाडू शकतो. हे नामाचं महात्म्य आहे, हे सगळ्याच गोष्टींमध्ये लागू आहे. आता हे झाल्यानंतर काय होतं की जो हे नामस्मरण भक्ती झाली, दास्य भक्ती झाली, पादसेवन भक्ती झाली, या भक्तींच्या अनेक विविध प्रकार आपण, आणि अशी काय एकच मार्ग कधी अवलंबत नाही. आपण सगळे मार्ग हळूहळू त्याच्यातलं मिश्रणच असतं. ते सगळं करत असताना मनुष्य या स्थितीपर्यंत पोचतो की भगवंता तू आहेच हा त्याचा विश्वास ठाम होतो. पण तो होत असताना सुद्धा काय होतं की भगवंत माझ्यापासून लांब आहे, तो एक वरचढ आहे माझ्यापेक्षा आणि मी त्याचा दास आहे, ही भावना मात्र त्याची काही जात नाही. आता आपल्या मुख्य विषयाची गोडी किंवा त्याचं महात्म्य, त्याचं माधुर्य हे आहे की सख्य भक्तीमध्ये मात्र त्याची हे जे द्वैत आहे ना ते संपूनच जातं. कारण तो माझा सखा आहे म्हटल्यानंतर सखा कोण असतं? आपण मनातलं ज्याच्याजवळ सगळं उघड करू शकतो तो सखा आहे. आपल्यापेक्षा वरच्या पातळीवरचा जर जो असेल, नोकरीमध्ये आपला बॉस असेल, त्याला काही आपण मनातलं सांगत नाही काय खूपतंय ते, पण जी नोकरी करताना जी मैत्रीण असते, जो मित्र असतो, आपल्या बरोबरीचा जो कलिग असतो, त्याला मात्र आपण सगळ्या व्यथा सांगू शकतो. सख्य भक्तीचं माधुर्य हे आहे की भगवंत या भक्ताचा सखा होतो. तो आपल्या भक्तीने त्या भगवंताला आपल्याच पातळीवर घेऊन येतो. म्हणजे काय आहे याची अनेक उदाहरणं मी पुढे सांगणार आहे. आणि भगवंताला सुद्धा आपलं देवत्व सोडून या भक्तासाठी त्याच्याच बरोबर राहण्याची ओढ लागते. याला म्हटलेले सख्य भक्ती. आता ही सख्य भक्ती कशी करायची ही 4थ्या समासात 8व्या समासात समर्थांनी सांगून ठेवलेले. हे करत असताना कुठली पथ्य पाळायचे, कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत, हे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे. श्री समर्थ काय सांगतात की देवाशी परमसख्य करावे. म्हणजे इतरांशी करू नये का? तर ते म्हणतात जरुरी पुरतं करावं. कारण प्रपंचामध्ये जसं राजकारणाच्या बाबतीत एक वाईट गोष्ट प्रसिद्ध आहे की राजकारणात कुणी कोणाचा शत्रूही नाही आणि अनंत काळासाठी मित्रही नाही. तेच प्रपंचाला लागू. काही काळासाठी काही अत्यंत जवळचे, काही काळानंतर त्यांच्याशी काहीतरी बिनसतं. मग ते बिनसल्यानंतर मनावर जे ओरखाडे उठतात, मग त्याच्यामुळे जे शल्य तयार होतं, त्याच्यातून आपण गटांगळ्याच खात असतो. आपलं देवाच्या ह्याच्याकडे दुर्लक्षच होतं. म्हणून समर्थांनी पहिल्यांदा काय सांगून ठेवलं, तुला मैत्री करायची आहे ना तर प्रपंचातल्या लोकांशी करच, पण पहिल्यांदा देवाशी परमसख्य कर. आता याच्यात फायदा काय सांगते आपल्यासारख्या लोकांचा? देव हा आपल्यासाठी मूर्तिरूप आहे. आपली अजून एवढी साधनं झालेली नाही की तो काय बोलतोय ते ऐकू येईल. आपणच काहीतरी अर्थ लावणार त्याला. त्याच्यामुळे काय आहे, हा जो गोंधळ होतो ना प्रपंचामध्ये की आपण बोलणार, समोरचा बोलणार, ह्याच्यामध्ये जी मतमतांतर आहे ते देवाच्या बाबतीत बंदच झालेलं आहे. आपण सांगत राहायचं, आपल्या मनासारखं नाही झालं तरी आपण सहज मान्य करू शकतो. ठीक आहे, महाराजांच्या मनात तसं नव्हतं, रामाच्या मनात तसं नव्हतं, आपण फार उत्तरं करायला जात नाही. आणि समर्थांनी या समासात सांगूनच ठेवलेलं आहे ते की जरी आपल्या मनाच्या विरुद्ध घडलं तरी जो भगवंतावर रागवत नाही तो खरा भक्त. म्हणजे बघा, आपल्याला भरपूर प्री कंडिशन्स आहेत. नुसतं मी भक्ती करते असं म्हणून उपयोगाचं नाही. मनाची जडणघडण कशी करायला पाहिजे हे समर्थांनी सांगून ठेवलेले. समर्थांनी पहिली गोष्ट काय सांगितली की देवाशी जर मैत्री साधायची असेल तर काय करायचं, तर त्याला ज्या गोष्टी आवडतील त्याच करायच्या.
आपण लहानपणी बघा, अगदी जे शाळकरी वयात होतो तेव्हा मैत्रिणीला रावळगावची चिक्कीचं चॉकलेट आवडतं म्हणून आपल्यातलं अर्धं तोडून खिशातून देऊन शाळेत तिला द्यायचो. का तर ती आपली अगदी जीवाभावाची मैत्रीण ना. तर तसं ह्याच्याशी सख्य करायचं असेल तर त्याला आवडतील त्या गोष्टी करायच्या. मग भगवंताला काय आवडतं आहे याचा आपण सगळ्यांनीच विचार करणं गरजेचं आहे. कीर्तनातून सगळ्या व्याख्यानातून आपल्याला त्याचा उहापोह सतत समजतो की भगवंताला काय आवडतं. तर तू निष्कलंक राहा, तू निष्कपट प्रेम कर, तू दुसऱ्याचं वाईट चिंतू नको. जसा मी निर्गुण आहे, आपल्याला निर्गुण राहणं तर शक्य नाही, पण निदान सद्गुणी होणं तर शक्य आहे. तमोगुणाचा किंवा रजोगुणाचा अतिप्रभाव आपल्यावर होऊ नये एवढा तर विवेक आपल्याला बाळगणं सहज शक्य आहे. मग भगवंताला काय आवडतं आहे तर असं आवडतं. भगवंताला सगळ्यांशी मैत्री केलेलं आवडतं, भगवंताला भूतमात्रांवर प्रेम केलेलं आवडतं. मग म्हणून समर्थ म्हणतात की त्याला आवडतील तशा गोष्टी केल्या ना तर तो बघत असतो की त्यातल्यातच हुशार कोण आहे, त्यातल्यातच माझ्या मनासारखं कोण वागणार आहे. शिक्षिका असते शाळेतली, त्या काय करतात, त्या बघतात पहिल्या महिन्यातच त्यांना अंदाज येतो चटपटीत मुलगा कोण आहे पण अभ्यासात हुशार नाही आहे, नुसतं वर्गातली कामं करायला छान आहे, पटकन जाऊन फळ्यावरचे खडू घेऊन ये हा निरोप त्याच्यासाठी चटपटीत आहे. तसं अनेक जण साधनेचं वर्णन करून दाखवायला चटपटीत असतील. मी सकाळी 1 तास बसते जपाला, संध्याकाळी माझं प्रवचन असतं, तर भगवंताचं त्याच्याकडे लक्ष असतं की हा दिसतोय नुसता चटपटीत, पण खरा हुशार कोण आहे, खरा माझ्याशी तादात्म्य पाहून माझी खरी भक्ती करणारा कोण आहे यांच्याकडेही भगवंताचं लक्ष असतं. मग आपण त्यांना आवडणाऱ्या जर गोष्टी करत राहिलो तर भगवंत आपल्याकडे निश्चित पद्धतीने लक्ष देणार आहेत, याची खात्री आहेच. आता काय आहे याच्यामध्ये, तुकाराम महाराजांनी कुठला मंत्र म्हटला, फक्त विठ्ठल, एक शब्द, ते विठ्ठल विठ्ठल करत इतकं त्यांनी त्या विठुरायाला आपलंसं करून घेतलं की त्यालाही पंढरीला काही चैन पडायचं नाही. तुकाराम महाराजांच्या बाबतीत असं सांगितलं जातं की जेव्हा गावातली काही लोक सतत जायची, ही 2-4 लोक आज पंढरीला निघाली आहेत किंवा मागच्या गावातली आली, तुकोबा तुमच्या इथे थांबली आणि आता आम्ही उद्या परत पुढच्या प्रवासाला पंढरीला निघालेलो आहोत, ते ऐकल्यानंतर यांना अस्वस्थ व्हायला लागायचं की एवढी लोक चाललेत आणि मला जाता येत नाही, पण घरची काही कामं आहेत ना. मग ते काय करायचे, ते म्हणायचे आता तुम्ही चाललायत ना तर माझा निरोप पंढरीरायाला सांगा, विठुरायाला सांगा की हे जरा तुक्याला काम आहे, त्याच्यासाठी मी काही येऊ शकत नाही, पण मी लगेच सवड मिळाली की ये. आता आपल्याला हे ऐकल्यानंतर वाटेल तो तिथे बसलेला आहेच आहे की, आणि हे काय असा निरोप पाठवतात, पण ही सख्य भक्ती. जसं आपण मित्राला सांगतो ना आज मला जमणार नाही आपण उद्या भेटू, तसे तुकोबाराय पंढरीरायाला सुद्धा तो निरोप पाठवत होते. त्यांनी काय म्हणून ठेवलेले बघा, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. की पतिव्रतेला जसा तिचा नवरा हे एकच प्रमाण असतं, तिला त्याच्या शब्दाच्या पलीकडे दुसरा शब्द माहीत नाही. नवऱ्याने जी आज्ञा केलेली, नवऱ्याने जी इच्छा व्यक्त केली स्वयंपाकाची, नवऱ्याने जे सांगितलेले आहेत घरातले नियम, ह्याच्या पलीकडे ती जाणार नाही. दुसरं नवऱ्याच्या इतकं योग्यतेचं तिला कुणीही जसं वाटत नाही. आम्हा नारायण तैशा परी, तसा नारायण म्हणजे विठुराया आम्हाला तसाच आहे, इतके आम्ही त्याच्याशी एकनिष्ठ आहोत असं तुकोबाराया सांगतात. याला म्हणायचं सख्य भक्ती. आता काय आहे ह्याच्यामध्ये की हे जसं त्यांच्या शब्दाबाहेर राहायचं नाही आहे, म्हणजेच काय आहे, आपला अहंकार झाडून टाकायचा आहे. आपण दुसऱ्याचं कधी ऐकतो आणि आपला अहंकार कधी सोडतो, जेव्हा कळतं की हा आपल्यापेक्षा शहाणा आहे, याचा ऐकण्यामध्ये फायदा आहे, तेव्हाच आपण ऐकतो. मग विठुरायाचं कधी ऐकायचं आहे, कृष्णाचं कधी ऐकायचं आहे, रामाचं कधी ऐकायचं आहे, हे मनुष्याला कळायला लागतं. म्हणजेच त्याचा स्वतःचा अहंकार त्यांनी झाडून टाकलेला आहे, त्याच्याशिवाय तो दुसऱ्याचं ऐकणारच नाही. आता दुसरं काय आहे याच्यामध्ये की जोपर्यंत मी प्रपंचाचा आहे असं माणसाच्या मनामध्ये ठासून भरलेलं असतं, या भावना दृढ असतात, तोपर्यंत तो भगवंताचा होऊ शकतो. आपल्याला अत्यंत भ्रम आहे की मी नाही गेले तर वहिनींकडचा सत्यनारायण होऊ शकणार नाही, मी नाही गेले तर प्रसादाचा शिरा कोण भाजणार, मी नाही तिथे गेले तर ऑफिसमधलं काम माझ्या वाचून अडणार. काहीही आपल्या वाचून अडत नाही, कुठलाच प्रपंच अडत नाही.
आता तो करणारा जर भगवंत आहे, राम करता, गोंदवलेकर महाराजांनी म्हणून ठेवलं की सगळीकडे राम करताय, हे जर आपल्या मनावर ठसलं तर आपल्याला लक्षात येतं की करणारा मी नाही आहे, करून घेणारा तो आहे. तर ही आहे, ही लीन भक्ती आहे. याच्यामुळे काय होतं की संसारात राहताना सुद्धा उठता बसता खाता जेवता सगळा व्यवहार करताना आपण जेव्हा नामस्मरण करत असतो तेव्हा त्याच्या अनुसंधानात राहत असतो. अनेकांना अशी सवय असते बघा, म्हणजे महाराजांनी तर सांगून ठेवलेलं आहे, गोंदवलेकर महाराजांनी, की बाहेर जाताना रामाला सांगूनच जा, त्याला बरोबर घेऊनच जा. म्हणजे काय, माझा प्रपंच मी करतच नाही, तू सगळीकडे माझ्याबरोबर यायचं आहे. आता सगळीकडे बरोबर येणारा कोण आहे, तर तो सखा आहे, बाकी कुणी येत नाही. लहान मुलं कंटाळतात अनेक ठिकाणी यायला. आता प्रवचनाला तुम्ही जर म्हटलं असतात चला, ते येणार नाही. पिक्चरला मोठी माणसं कंटाळतात यायला, ते म्हणतात आम्हाला त्याच्यात गोडी नाही. मग मित्र जो असतो तो आपल्याकडे सगळीकडे येतो. तर आपला जो भगवंत आहे तो आपला अशा पद्धतीने सखा होऊ शकतो जर आपल्या प्रत्येक कृतीमध्ये आपण त्याला सामावून घेतलं तर. आता हे सामावून घेताना आपल्या प्रापंचिकांचा अनेक वेळेला मनाचं द्वंद्व तयार होणार, मनामध्ये काहीतरी संभ्रम तयार होणार, हे समर्थांना माहितीच होतं. समर्थांनी आधीच लिहून ठेवलेलं आहे, देवाच्या सख्यत्वासाठी, म्हणजे त्याला जर सखा बनवून घ्यायचं असेल ना, पडाव्या जीवलगांची तुटी. म्हणजे तुमच्या जवळचे जे नातलग आहे, तुमचे जे अगदी जीवलग वाटतात, त्यांची जर ताटातूट व्हायची वेळ आली तरीही तू चिंता करू नकोस. कारण काय, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. भगवंताला इतकं महत्त्व द्या, रामाला इतकं महत्त्व द्या, कृष्णाला तुमच्या आराध्य देवतेला इतकं महत्त्व द्या, आणि तोच मुख्य आहे तुमच्यामधला. हे जर तुमच्या मनावर ठसलं तर हा प्रपंच सोडावा लागला किंवा काही लोकांशी संबंध तुटले तरी चालतील, इतका निक्षून इशारा श्री समर्थांनी आपल्याला देऊन ठेवलेला आहे. आपण काय करतो, प्रपंच सांभाळता सांभाळता परमार्थाची दोरी कधी हातातून सुटते तेही कळत नाही. जे माणसाचं मन सकाळचं दुपारी राहत नाही, दुपारचं रात्री राहत नाही, अशा चंचल माणसांची मनं जपण्यासाठी आपण एवढी धडपड करतो. म्हणजे त्यांच्याशी वाद घालायचे किंवा त्यांचा अपमान करायचा आहे असा मुद्दा नाही आहे इथे, पण त्याच्यामध्ये किती आसक्ती गुंतवायची, तो किती फोल आहे, हा सगळा प्रयत्न हे लक्षात ठेवण्यासाठी समर्थांनी हे सांगून ठेवलं की जीवलगांची ताटातूट झाली तरी चालेल, पण तू ईश्वराचा हात मात्र सोडू नकोस. आता हे जेव्हा सर्वस्व अर्पण करायचं आहे, आपलं सर्वस्व काय आहे, एक वेळ अशी येते की एखाद्याचं धन गेलं तरी चालेल, आरोग्य खराब झालं तरी चालेल, शेवटी काय जाऊ नये, प्राण जाऊ नये. प्राण हे आपलं सर्वस्व आहे. की काही जणांना धंद्यात खोट आली, मोठ्या घरातून छोट्या घरात राहायला जातील, दागदागिने विकतील, कपडे हलक्या प्रतीचे घेतील, अजून काही ॲडजस्टमेंट करतील, पण ते काय म्हणतात, देवा जिवंत ठेवा आम्हाला. म्हणजे आपल्याला काय द्यायचं नाही आहे तर आपला प्राण कधीही सुटू नये. आपण कितीही प्रवचनातून ऐकलं तरी आपल्या सगळ्यांना वाटतं की मी अमर राहणार आहे, अजून काही माझी वेळ जवळ आलेली नाही. हा सगळा जो भ्रम आहे, तर समर्थांनी त्याच्यासाठी, समर्थ हे कडक सांगणारे आहेत, फार गोंजारून वगैरे सांगायच्या भानगडीत समर्थ पडत नाही. कारण समर्थांना आपल्या अध्यात्म ग्रंथांमधला बाप माणूस म्हटलेला आहे. ज्ञानेश्वरांना जसं माऊली म्हटलं जातं, कारण कसं आहे, आई काय करते, आई प्रेमाने सांगते, एखादा धपाटा देईल पण आई परत जवळ पण घेते. वडील कसे असतात, वडील कठोर असतात, कडक असतात, कारण व्यवहाराची बाजू किंवा नुकसानीची बाजू काय, ही वडिलांना जास्त डोळसपणाने दिसते. त्यांना माया जरी मुलांबद्दल असली तरी माया बाजूला ठेवून मुलाचं नुकसान होऊ नये म्हणून प्रसंगी वडील जास्त कठोर होऊ शकतात. म्हणून समर्थांना अध्यात्म ग्रंथांमधलं लिखाणातलं बाप माणूस म्हटलेलं आहे. त्यामुळे ते कठोर शब्दातच सांगतात, कारण आपल्यासारख्या प्रापंचिकांना जर गोड भाषेत सांगितलं तर आपल्याला हवा तेवढाच अर्थ आपण घेणार आणि सार थोडंसं बाजूला ठेवणार. म्हणून ते म्हणतात की प्राण जरी अर्पावा लागला तरी तोही अर्पावा कशासाठी, तर देवाच्या सख्यत्वासाठी. आता ह्याच्यामध्ये की एकाला निवडायची जर वेळ आली की प्रपंच निवडायचा आहे का ईश्वर निवडायचा आहे, तर प्रपंच सोडायचं नाही आहे, पण ईश्वराला घट्ट धरायचं आहे, हे समर्थ इथे सांगून जातात.
आता असा भगवंत, असा श्रीकृष्ण अर्जुनाने किती जवळचा केला? तर ज्ञानेश्वर माऊली 6व्या अध्यायामध्ये म्हणतात, तू गुरु बंधू पिता, तू आमुची इष्ट देवता, तुची सदा रक्षिता आपदी आमुते. की अर्जुनासाठी श्रीकृष्ण काय होता, किती सर्वस्व होता? तो तर त्याचा गुरु होता, बंधू होता, पिता होता, इष्ट देवता होता. आणि तो म्हणतो की तू सदा रक्षण करणारा जो आहेस तो तूच आहेस, माझा आराध्य दैवतही तूच आहेस, तू सखाही तू आहेस, तू बंधूही तू आहेस, तू माझा गुरुही आहेस. सगळीकडे माझ्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मला ज्या ज्या गोष्टींची गरज भासते, ज्या ज्या नात्याची मला गरज आहे, निकड आहे, तिथे तिथे तूच आहेस. ही अर्जुनाची भगवंत श्रीकृष्णांच्या बद्दलची भूमिका होती. आता सख्य भक्तीचा अर्जुन आणि श्रीकृष्ण हे अत्युच्च उदाहरण आहे. काय आहे तर ते म्हणतात की ज्ञानेश्वर माऊलींनी अर्जुनाचं वर्णन असं केलं. आपण दरवेळेला भगवंताचं वर्णन ऐकतोच, पण भक्ताचं वर्णन कसं केलेलं आहे? तैसा अर्जुनची विशेष स्तवावा, की अर्जुनाचं विशेष कौतुक करावं, जे तो त्रिभुवनांच्या दैवा एकाय तनू जाहला. काय झालेलं आहे की या त्रिभुवनातलं परमसौख्य कुठलं आहे? की इथे जन्माला यावं आणि परमात्म्याशी गाठ पडावी, त्याच्याशी अनुसंधान साधलं जावं, त्याचं एकदा तरी दर्शन व्हावं. हे आपलं जन्माला आल्यानंतरचं परमसौख्य असायला पाहिजे. आपल्या नरदेहाकडून किंवा नरदेह म्हणून मिळाल्यानंतरचं तीच अपेक्षा देवाला सुद्धा आहे की तुला जन्माला घातलेलं आहे, तू गटांगळ्या खातोयस, अनेक जन्म घेतोयस, पण ह्याच्यातून सकस होऊन सत्वगुणी होऊन तू परत मला येऊन मिळायचा आहे. तर अर्जुनाचं महात्म्य काय? अर्जुनाला कशासाठी त्याचं कौतुक करावं? तर या जगण्यामधलं, या सगळ्या जीवनामधलं जे परमसौख्य आहे की भगवंत भेट, ती त्याला कशी मिळाली? तर एकाय तनू जाहला. एकाय तनू म्हणजे तोच त्या भगवंताबरोबर एकाच घरात राहायला लागला, बरोबरीने वावरायला लागला. इतकं त्या अर्जुनाचं महात्म्य आहे. त्रिभुवनातलं भाग्य असं जेव्हा त्याला मिळालं तेव्हा ज्ञानेश्वर माऊली त्याला काय म्हणतात? पार्थू अधिष्ठात्री तेथींची मातृकागा. कशाची त्यांना हे म्हटलेलं आहे की सख्य भक्तीची अधिष्ठात्री देवता जी आहे ती अर्जुनाला म्हटलेलं आहे. याच्याबद्दल एक थोडंसं विवेचन सांगते की आपल्याकडे अनेक मंत्र आहेत आणि त्या मंत्रांना प्रत्येकाला त्याची मातृदेवता आहे. की तो मंत्र म्हटल्यानंतर कुठली देवता, कुठलं अधिष्ठान आहे तिथे, कुठल्या देवतेचं आहे, कुठल्या गुणांचा तिथे समुच्चय आहे आणि त्याच्यापासून काय प्राप्ती होणार आहे. तर अर्जुनाचा विशेष काय आहे? त्याला माऊलींनी ही पदवी दिलेली की अर्जुनाचं नाव घेतलं तर तुम्हाला सख्य भक्तीची तो अधिष्ठात्री देवता आहे. इतकं सख्य त्यांनी भगवंताबरोबर जमवलेलं आहे की अर्जुन म्हणला तरी श्रीकृष्ण त्याच्या पाठोपाठ येणार आहे. आता हे सख्य भक्तीमध्ये अर्जुन आणि श्रीकृष्णापासून वेगळा आहे, तो भक्त आहे. पण ज्ञान झाल्यानंतर, गीता सांगून झाल्यानंतर सुद्धा हे भक्त पण वेगळेपणाने टिकलं. त्याला माऊलींनी म्हटलंय अद्वैतादपि सुंदर. म्हणजे काय तर तादात्म्य पावण्यापेक्षा तू आणि मी वेगळे आहोत ह्याच्यामधलं सौंदर्य जास्त आहे. याच्याबद्दल 6व्या अध्यायामध्ये भगवंत जेव्हा त्याला सगळा योग मार्ग सांगणार आहे, हा मूळ गीतेत विषय नाही अष्टांग योगाचा, पण माऊलींनी तो अष्टांग योग लोप पाहू नये म्हणून सगळा योग मार्ग विशद करून ठेवलेला आहे. तो सांगत असताना अर्जुन जेव्हा घायकुतीला येतो की तू बाकीचं भरपूर सांगून झालं, आता तू मला मुख्य योग सांग. तर तेव्हा श्रीकृष्ण भगवंतांच्या हे मनात येतं की मी याला हे सगळं ज्ञान दिलं तर काय होईल? तर हे ज्ञान दिल्यानंतर तो माझ्यासारखाच होणार, कारण माझ्यामधलं कुठलंही ज्ञान मी ठेवणार नाही आहे माझ्याकडे. मी पूर्णच्या पूर्ण ज्ञान दिल्यानंतर त्याची जी ज्ञानावस्था आहे आणि माझी जी ज्ञानावस्था आहे ती एकच होणार आणि म्हणजे आमच्यामधलं द्वैत संपून जाईल, आम्ही एक होऊन जाऊ आणि भगवंत काकुळतीला आलेले आहेत. हा शब्द आहे ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायामध्ये की जनार्दनी येती काकुळती, की भगवंताला ते एक होणं मान्य नाही. तो म्हणतो मला तू दिसला पाहिजेस रे. का तर भगवंतासाठी, अर्जुनासाठी श्रीकृष्णांनी अवतार घेतलेला आहे. हे सगळं माऊलींनी लिहून ठेवलेलं आहे.
माझा भक्त जन्माला आलेला आहे, तो पृथ्वी तलावर आहे आणि मी वरतून बघतो, हे मला मान्य नाही. म्हणून भगवंतांनी श्रीकृष्णाचा अवतार त्याच्यासाठी घेतलेला आहे. हे सख्य भक्तीचं वेगळेपण काय आहे? अर्जुन आहेच सखा. अर्जुन म्हणतोच की तू मला उपदेश कर, तू सगळं मला सांग, तू मला ज्ञान दे. पण त्याचं प्रेम, त्याचं मैत्री इतकी आहे की भगवंतसुद्धा त्याच्यात अडकलेला आहे. भगवंताला सुद्धा अर्जुनाला सोडावंसं वाटत नाही. हे सख्य भक्तीचं माधुर्य अर्जुन आणि श्रीकृष्णाच्या संबंधातून आपल्याला लक्षात येतं. तुकाराम महाराजसुद्धा ह्याच्यावर काय म्हणतात? अद्वैतो नाही माझे समाधान, गोड हे चरण सेवा तुझी. की तुझ्यामध्ये मला तू काही सामावून घेऊ नको, मला पुन्हा पुन्हा जन्म दे. का सामावून घेऊ नको? तर मी तुला वेगळेपणाने बघूच शकणार नाही. त्याच्यापेक्षा मला काय मान्य आहे? तर तुझी पादसेवन भक्ती, मला तुझी अर्चन भक्ती, तुझी चरण सेवा करत राहणं हेच मान्य आहे. ही म्हणायची ही सख्य भक्ती. आता काय आहे की ते इतकं त्यांचं हे अर्जुनांनी शिष्यत्व कधी पत्करलं? तर दुसऱ्या अध्यायात आपल्याला लक्षात येतं की कार्पण्य दोषोपहत स्वभाव स्पृच्छामित्वान शिष्य. हे सगळं त्यांनी सांगितल्यानंतर तो काय म्हणतो अर्जुन की मला माहिती आहे की मला आता इतका संभ्रम तयार झालेला आहे की मी माझं ठरवू शकत नाही की युद्ध करणं योग्य आहे का अयोग्य आहे, ते श्रेयस आहे का प्रेयस आहे हे मी ठरवू शकत नाही. पण तू काय आहेस? तर तू ज्ञानी आहेस, त्याच्यामुळे तू मला सांग. ह्या कळकळीने जेव्हा त्यांनी विनंती केली, खरं तर गीता तिथपासून सुरू झालेली. पहिला अध्याय पूर्ण वर्णन आहे युद्धभूमीचं. दुसऱ्या अध्यायात याच्यापासून हे सुरू झाल्यानंतर अर्जुन काय म्हणतो? तू मला उपदेश करच, त्याच्याशिवाय माझ्या मनातला गोंधळ हा मिटणारा नाही. तर भगवंतांनी जो उपदेश केलेला आहे तो कशासाठी केला? तर अर्जुनाचं त्यांच्यावरची दृढ निष्ठा बघून केला की तू एकमेव आहेस की या लाखो सैन्य जे पसरलेलं आहे, हा जो समरप्रसंग तयार झालेला आहे आयुष्यामध्ये आणि जो निर्णायक असणार आहे, याच्यामधून मार्ग काढून दाखवणारा तू एकमेव आहेस. ही खात्री आपल्याकडून जोपर्यंत आपण भगवंताला देऊ शकत नाही तोपर्यंत तो आपल्या हाकेला ओ कशी देईल. ही अर्जुनाशी अशी साथ घातल्यानंतर भगवंतांनी त्याला गीता सांगितलेली आहे. आता हे भगवंताला किती दृढ धरावं आपण, किती घट्ट धरून ठेवावं? तर त्याच्या सगळ्या इच्छा प्रमाण मानून चालावं. जसं आत्ता म्हटलं तसं की युद्ध करावं लागणार आहे का? तर तीही तुझीच इच्छा आहे म्हणून मी समोरच्या शत्रुपक्षातल्या लोकांना मारेन सुद्धा, त्यांचा प्राणसुद्धा हरण करीन, कारण हे तू मला उभं केलेलं आहेस, ही तुझी इच्छा आहे. अर्जुनाने सुद्धा ही भूमिका नंतर मान्यच केलेली आहे. पहिल्या अध्यायात तो खूप गोंधळलेला होता. तो म्हणत होता हे सगळे माझे काका मामा सासरे आहेत, बंधू आहेत, ह्यांच्यावर मी बाण चालवू शकत नाही. पण जेव्हा भगवंताला धरलेलं आहे, भगवंताचा उपदेश मान्य केलेला आहे, तेव्हा मात्र त्याचा तो मनाची दृढता तयार झालेली आहे. अर्जुन या सगळ्या परीक्षांमध्ये जेव्हा पास झाला तेव्हा तो उत्तम विद्यार्थी ठरलेला आहे. भगवंताच्या इच्छेमुळे काय झालं की त्याचा अहंकार लयाला गेला. कारण दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी आत्म्याचं वर्णन करून सांगितलं की मारणारा तू नाहीस आणि मरणारे पण ते नाहीत. त्याच्यामुळे तो संभ्रम गेल्यामुळे कर्तृत्व माझ्याकडे नाहीच आहे, त्याच्यामुळे भोक्तृत्वही माझ्याकडे नाही, ही अर्जुनाची भूमिका पक्की झालेली आहे. आता ती संभ्रमावस्था संपल्यानंतर त्यांनी भगवंताचा सगळा उपदेश हा शिरोधार्य मानून सगळं पुढचं युद्ध केलेलं आहे. त्याच्याकडे बघितल्यानंतर माऊलींसारखं हो काही म्हणजे त्यांनी वर्णन करावं इतकं कोणामध्ये सामर्थ्यच नाही. माऊलींनी असं लिहून ठेवलं ज्ञानेश्वरीमध्ये की या अर्जुनाची भक्ती आणि त्याचं सख्यत्व भगवंताविषयी इतकं होतं की अर्जुनाला बघितल्यानंतर भगवान श्रीकृष्णांचे डोळे निवायचे. आपल्याला देवळात जाऊन आल्यानंतर छान वाटतं, आपल्याला समर्थांची मूर्ती बघितल्यानंतर छान वाटतं, रामाचा फोटो बघितल्यानंतर छान वाटतं, पण भगवंत असा आहे आणि अर्जुनाचं भक्ती अशी आहे की त्याला बघितल्यानंतर श्रीकृष्णांना सुद्धा छान वाटायचं, त्यांनासुद्धा मनातून शांतते व्हायचे. त्याच्यात माऊलींनी म्हणले कृष्ण सुखाचे निरूपणे होतले गा, की भगवंताला श्रीकृष्णाला ज्याच्यामध्ये सुख वाटावं अशी ओती व मूर्ती म्हणजे अर्जुन. जे काय त्या प्रतिभेचं, माऊलींच्या प्रतिभेला सुद्धा आपण इथे वंदन करूनच घेऊया, कारण हे वर्णन कोणालाही जमणं शक्य नाही.
अर्जुनावर किती प्रेम होतं भगवंताचं, तर त्याच्यासाठी त्यांनी अवतार घेतला. अमूर्ती ही मूर्ती आगवे, जो स्वतः निर्गुण आहे, निराकार आहे, तो भक्ताच्या तळमळीने पृथ्वीवर आला आणि त्याला काय काय कार्य करावी लागली, काय काय उद्योग करावे लागले. कृष्णाचं चरित्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे. खोटं बोलावं लागलेलं आहे, वध करावे लागले, प्रसंगी पळूनही जावं लागलेलं आहे. म्हणजे भगवंत म्हणून जे जे करू नये खरं तर ते सगळं मानव रूपात आल्यानंतर त्यांनी सगळं करून दाखवलेलं आहे. कशासाठी? तर ते म्हणतात की माझा भक्त इथे आलेला आहे, म्हणून या अमूर्ताने मूर्त स्वरूप घेतलेलं आहे. आता या अशा भक्तासाठी जेव्हा हा भगवंत आपला अमूर्तपण सुद्धा सोडायला तयार झाला, तर हा अर्जुन मग यांच्या कृपेला कसा काय पात्र झाला इतका, आपण आधी थोडे मुद्दे बघितले. पण त्या भक्तासाठी जन्म घ्यावा, अर्जुनासाठी जन्म घ्यावा असं कृष्णांना काय वाटलं, तर त्याच्यासाठी एक गोष्ट आहे. अर्जुनाला ऋजू असं पण नाव आहे. ऋजू म्हणजे अत्यंत मृदू, ज्याचं आचरण आहे, ज्याचं मन अत्यंत मृदू आहे. त्याच्यात भगवंतांनी असं म्हणून ठेवलेलं आहे की ह्या अर्जुनाचं मन इतकं पवित्र आणि इतकं शुद्ध होतं, त्याची हृदयभूमी इतकी सुपीक होती की भक्ती बीज पेरायला ते सुक्षेत्र होतं. म्हणून मी अर्जुनासाठी जन्म घेतलेला आहे. आता आपल्याला लक्षात घ्या, आपण जर अशी तक्रार केली, आधी समर्थांनी सांगून ठेवलेलंच आहे की सख्यत्व जर देवाशी करायचं असेल तर त्याच्याविषयी तक्रार करून चालणार नाही. मग अर्जुनाची हृदयभूमी जर सुक्षेत्र असेल तर आपल्यालाही रामाने साथ घालावी, आपलंही म्हणणं ऐकावं, आपलीही भक्ती त्यांनी हे करावी, तर आपली हृदयभूमी तेवढी पवित्र आहे का, तेवढी सुपीक आहे का की भगवंतानी तिथे येऊन रुजावं, तिथे येऊन त्यांनी वास्तव्य करावं, असलं आपलं देहाचं, मनाचं, विचारांचं आचरण आहे का, याचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आता ह्याच्यानंतर आपण बघतो की दुसरं ह्याच्यातलं तत्त्व काय आहे, तर अर्जुनाचं पुण्य किंवा अनेकांचं पुण्य. नारदांनी जसं सांगून ठेवलं की कधी मी भगवंताला भेटलो, कधी प्राप्त झालं, तर 84 जन्मांनंतर 84 जन्म मी पुण्य साठवतो. मग हे जर पुण्य साठवायचं असेल, आपण कदाचित आत्ता त्यांच्या इतके, कदाचित नाही त्यांच्या इतके मोठे नाहीच, अगदी खूप मोठे वरच्या पातळीला पण गेलेले नसू, पण हे जर बीज पडलं आपल्यामध्ये तर ते कणकणाने प्रत्येक जन्मात एक एक छोटी पिशवी भरत जर गेलं तर कधीतरी ट्रकभर पुण्य आपल्याकडे होईल. कधीतरी भगवंताला वाटेल की ह्याच्यासाठी, असं आपल्याकडे अध्यात्मामध्ये संकल्पना आहे की प्रत्येक भक्त गणिक एक अवतार आहे भगवंताचा. मग आपल्यासाठी कुठला तरी अवतार निश्चित होईल, त्याच्यासाठी ते पुण्य जमवायला पाहिजे. बाहेरून दिसताना जनाबाई आहेत, सावतामाई आहेत, गोरा कुंभार आहेत, ही सगळी लोकं ही अत्यंत साधी, त्या वेळच्या याच्याप्रमाणे अडाणीच सगळी होती. पण या सगळ्यांसाठी भगवंताला धावून यावंच लागलेलं आहे. कारण प्रत्येक दळण दळतानासुद्धा जनाबाई हाक मारत होती किंवा नव्हती, पण जे नाम घेत होती तर तो स्वतः तिथे दळायला येत होता. आता हे काय आहे, याला बाह्य उपचार कुठलेही नको त्याच्यामुळे भगवंताला. त्याला जे हवं आहे ते फक्त शुद्ध प्रेम, मनाची शुद्धता आणि ते पुण्य किंवा भगवंताला हाक मारायची आवड मनात असणं, हेच पुण्य आहे. दुसरं पुण्य म्हणजे वेगळं आचरण काय आहे. पुण्याचरण म्हणजे काय, तर निष्कपट प्रेम त्याच्यावरही करावं. आपण खरं सांगायचं तर निष्कपट प्रेम कोणावरच करत नाही, प्रपंचातही नाही आणि भगवंताप्रती पण नाही. त्याच्यामुळे ते पुण्य थोडं सकस नाही आहे. आपलं जे आहे ते उपचार चाललेले आहेत. आता ह्याच्यामध्ये सख्यभक्तीची अनेक उदाहरणं आहेत, पण ती उदाहरणं देत असताना मला पहिल्यांदा उल्लेख करायचा आहे तो म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. कारण त्यांच्या चरित्रात अनेक जणं तिथे जाऊन आलेली असतील, तिथे सगळं महाराजांचं चरित्र अनेकांना माहीत असेल. महाराजांच्या चरित्रात या सख्यभक्तीचे 2 ठळक दाखले आपल्याला मिळतात की स्वतः रामराय 2दा रडलेले आहेत श्री महाराजांसाठी. कधी कधी रडलेले आहे. एक तर श्री महाराजांचा जन्म हा नामावतारच आहे. रामासाठी, रामाच्या नामाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांचा जन्म झाला. त्या नामासाठी ते जगले, त्या नामातच त्यांनी प्रत्येक श्वास घेतला आणि त्या नामातच शेवटचा श्वास त्यांनी घेतलेला आहे.
शेवटच्या दिवशीचं जर तुम्ही निर्गुण अभंग त्यांचे वाचले, निर्वाणीचे अभंग वाचले, तर काय महाराजांनी शेवटचा वेळ आला, एक वेळ राम बोला, की एकदा तरी तुम्ही हे करा. महाराजांनी स्वतःचं सामर्थ्य जे आहे ते भक्तांच्या पाठीशी इतकं ओतलेलं आहे. महाराज असं वचन देऊन आपल्याला गेलेले आहेत की एकदा माझ्या इथे गोंदवल्याला जर माणूस येऊन गेला असेल, एकदा जर त्यांनी माझ्या रामरायाला बघितलं असेल, एकदा जर त्यांनी मुखातून श्रीरामाचं नाम मनापासून घेत असेल, तरीही त्याला मी प्रपंचात काहीही कमी पडू देणार नाही, त्याचा अंतकाल मी स्वतः साधेन, हे वचन देऊन महाराज आपल्याला गेलेले आहेत. एका नामासाठी जर आपले सद्गुरू त्यांची सगळी पुण्याही आपल्यासाठी खर्ची करत असतील तर काय त्यांचं महात्म्य आहे. आता हे जर त्यांची पुण्याही आपल्यासारख्या सामान्य प्रापंचिकांच्या पाठीशी ते उभी करत असतील तर त्यांचं रामावर किती प्रेम असेल आणि किती सख्यत्व असेल. या रामरायाला काय झालं की सतत उठता बसता महाराज तिथेच राहत होते. ते पूजा करणं, तिथेच प्रवचन सांगणं, सगळं रामाच्या साक्षीने होतं. महाराजांनी दुसरं आयुष्यभर काहीही सांगितलं नाही. राम करता म्हणा, राम सखा म्हणा, हेच त्यांनी उपदेश केलेला आहे. पण काय झालं, एकदा त्यांच्या मनामध्ये असं आलं की आता आपण नैमिषारण्यात निघून जावं, आपलं आता इथलं अवतार कार्य संपवावं, गोंदवल्यात राहणं संपवावं आणि पुढचं सगळं आयुष्य नैमिषारण्यात व्यतीत करावं. हा सगळीकडे निरोप गेल्यानंतर गोंदवल्याला तर अगदी अवकळ आली. महाराजांनी कोणाचंही ऐकलं नाही. महाराज बैलगाडीत बसले आणि म्हटले वेशीच्या पलीकडेपर्यंत मला नेऊन सोडायचं. बैलगाडीत बसून निघाल्यानंतर रामाच्या देवळातून एक माणूस धावत मागे मागे आला आणि त्यांनी सांगितलं की महाराज तुम्ही थांबता का, कारण रामरायाच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. ते ऐकल्याबरोबर त्याच पावली त्या बैलगाडीतून उडी मारून महाराज परत धावत धावत याच्यात मंदिरात, राम मंदिरात आले. थोरल्या रामाच्या जवळ आले आणि त्यांनी बघितलं तर खरोखर रामाच्या मूर्तीतून अश्रुपात होत होता. महाराजांनी स्वतः त्याचे डोळे पुसले, स्वतः त्याला विचारलं की अरे मी निघून चाललो म्हणून तुला दुःख झालेलं आहे का? बरं असं असेल, तू रडतोयस म्हणजे तुला माझी कृती मान्य नाही, तर मी जात नाही, मी इथेच राहतो. हा एक प्रसंग आहे. आणि दुसरा प्रसंग असा आहे की एकदा महाराजांना खूप ताप चढलेला होता. रामरायाच्या मूर्ती गोंदवल्याला तुम्ही जर गेलेले असाल, तिथे असाल तर तिथे शेजघर महाराजांचं आहे. महाराज तिथे खोलीत झोपलेले होते आणि त्या तापाने त्यांना इतका त्रास होत होता की त्यांना दम लागत होता, ते सुस्कारे टाकत होते. आणि तेव्हाही मंदिरातले पुजारी सांगत आले की महाराज परत रामाच्या डोळ्यातून अश्रू येत आहे. महाराजांनी सोळ्याची लंगोटी मागवली. सोळ्याची लंगोटी मागवल्यानंतर ती चढवल्यानंतर त्यांनी एक रेशमी रुमाल हातात घेतला आणि त्या चौथऱ्याच्या शेजारी उभे राहून त्यांनी रामाचे अश्रू पुसायला सुरुवात केली. ते काहीही थांबेना. मग महाराज हळूच त्याला म्हटले, अरे रामा, मला ताप आलाय म्हणून तुला वाईट वाटतंय का? मला वाटेल हं बरं, तू दुःख नको करू नकोस, पण तरी तुम्हाला सांगते काही काही वेळाने रामाच्या डोळ्यातून टपोरे अश्रू सांडतच होते. ही उदाहरणं कशासाठी ऐकायची आपण? महाराज तर संतच होते. भक्तांनी भगवंतावर एवढं प्रेम करणं याच्याबद्दल विशेष काही नाही, पण रामानी भगवंतानी भक्तावर इतकं प्रेम करणं याच्यात मात्र निश्चित विशेष काहीतरी आहे. हे सगळं आपण जाणून घेतलं तर सख्य भक्ती म्हणजे काय हे आपल्या लक्षात येईल. आता ही सख्य भक्तीची ही जी उदाहरणं आपण बघतो आहोत, कृष्णाचं बघितलं, अर्जुनाचं बघितलं, याच्यामध्ये आहे काय तर समर्थांनी काय सांगितलं की देव कृपेचा सागर, तो इतका सागर आहे की तो तुमच्या याला धावून येणारच आहे. तो धावून येणार म्हणजे काय, त्याच्यातही एक मेघ आहे बरं का. जसं गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगून ठेवलं, ये यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. म्हणजे आपण 2 रुपयाचा प्रसाद ठेवायचा आणि तुम्हाला 100 रुपये दे म्हणायचं, हे काही तो पक्का व्यवहारी आहे. म्हणजे आपलं इकडचं शेअर मार्केट वरती खालती होईल, इथे कुठले तरी जे शेअर मार्केट चालवणारी लोक आहेत ते कुठला तरी एक ट्रेंड तयार करू शकतील, त्याच्याकडे ती चलाखी चालणार नाही. तो म्हणे तू 2 रुपयाची नोट ठेवलीस
अजून काय केलंस, दिवसातून सकाळी 2दा नाम घेतलंस आणि तू माझ्याकडे मागतोस काय? तर भगवंतही काटेकोर आहेत. ते म्हणतात तू मला जसा बसतोस तसा मी तुला प्रसन्न होणार आहे. तरीही समर्थ काय म्हणतात, तो कृपेचा सागरच आहे. सुरुवातीला थोडीशी परीक्षा घेतली जाईल, पण नंतर तो आपल्यावर निश्चितपणाने कृपा करेल, कारण आपल्यालाही त्याची गोडी वाटायला लागते आणि त्यालाही आपली सवय होते. आता हे करताना, हे सांगत असताना मी अजून एक तुम्हाला कथा सांगणार आहे. त्या याच्यामध्ये काय आहे, कथा अगदी जुनी आहे. या कथेमध्ये एक गाव असतं आणि त्या गावामध्ये एक तरुण मनुष्य त्याच्यात नवीन लग्न झालेल्या बायकोला घेऊन राहायला जातो. ही बायको अगदी लहान, त्यावेळेच्या याच्याप्रमाणे पोरसवदाच असते. तिथे चौकशी करतो आणि विचारतो की मला भाड्याने घर हवं आहे, कुठे मिळेल का? एक घर मिळतं. मालक मालकीण खालच्या मजल्यावर राहत असतात. ते म्हणतात वरच्या मजल्यावरच्या 2 खोल्या आमच्या रिकाम्या आहेत आणि तिथे तुम्ही राहू शकता. जे काही भाडं ठरतं ते मान्य होतं, हे तिथे राहायला सुरुवात करतात. तिथे राहायला सुरुवात केल्यानंतर ती जे मालक मालकीण असतात ते जरा पोक्त वयाचे असतात. यात पोरसवदा ही जी मुलगी असते, ती बायको जी असते, तिची हळूहळू त्या मालकिणीशी ओळख होते, घसट होते. काही अडलं प्रपंचातलं, ती तिच्याकडे सल्ला मागायला जात असते. मग असं होता होता काय होतं, ही मालकीण कृष्ण भक्त असते. ती कृष्ण भक्त असते. ती किती असते तर तिच्या बोलण्यामध्ये सतत हे असतं की आत्ता ना कृष्णाचं स्नान झालं, आज कृष्ण इतका खुश होता, त्याला आजचा पोशाख फार आवडलेला आहे. आज काय झालं तर आज मी त्याला ना खिरीचा नैवेद्य दाखवला, त्याला तोही खूप आवडला. हिला इतकं कुतूहल निर्माण होतं की हा कृष्ण हिच्याशी बोलतो का काय, रोज हा सांगतो मला हा आजचा ड्रेस आवडला आहे, आजचं तू खीर केलीस ते आवडलं. मग ती सांगत असते आता रात्री आता भजन झालेलं आहे, भजन ऐकून तो छान झोपून गेलेला आहे वगैरे. हिला फार उत्सुकता तयार होते. तिला असं वाटतं की कधी एकदा मी या कृष्णाचं रूप बघेन. तोपर्यंत तिने कृष्णाला बघितलेलंच नसतं. कृष्ण दिसतो कसा, लहान मूल असते, 9-10 वर्षाची 12 वर्षाची, त्या वयाच्या प्रमाणे लग्न झालेली छोटी मुलगी. एक दिवस काय करते, त्या मालकिणीचं लक्ष नसताना ही पटकन तिच्या देवघरात जाऊन बघते. देवघरात जाऊन बघितल्यानंतर छान मंद समया तिथे तेवत असतात आणि त्या मंद समयांच्या प्रकाशामध्ये तिला कृष्णाचा मुकुट आणि त्याचा चेहरा दिसतो. तो इतकं सोज्वळ रूप बघून ही अगदी त्या कृष्णाच्या प्रेमातच पडते. पण बाकी तो कसा हे मात्र तिला दिसत नाही, कारण ह्या मालकीणबाईंनी सगळी फुलं तुळस त्याच्यावर चढवून ठेवलेली असते. पण त्याचा तो एवढूसा चेहरा बघूनसुद्धा ही इतकी खुश होते. आणि ही जेव्हा पहिल्या मजल्यावर रोज तिचा प्रपंचातली कामं करायला लागत असते तर तिलाही आठवण व्हायला लागते, आता मालकीणबाईंनी ना बहुतेक त्याला स्नान घातलं असेल, आता त्याची भोजनाची वेळ झालेली असेल, आता ना दुपारचं भजन झालं असेल. म्हणजे ती पण तिच्या नकळत कृष्ण 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 मनामध्ये जपायला सुरुवात करते. काही दिवसांनी काय होतं की या मालक मालकिणींना अचानक दुसऱ्या गावाला जायचं, काहीतरी प्रपंचातली समस्या निर्माण होते. 5-6 दिवस जायची निकड तयार होते. आता ही कृष्ण भक्त बाई, हिला प्रश्न पडतो की आता या घरातल्या कृष्णाचं करायचं काय, कारण तिला त्याला सोडवून राहत नसतं. ज्या गावाला जायचं तिथे सगळं सोय वेळच्या वेळी त्याला प्रसाद दाखवणं, सगळं स्नान घालणं हेही शक्य होणार नाही. मग तिला एक कल्पना सुचते की ही नाहीतरी आपल्याकडे येते, हिला साधारण सगळं आपलं माहिती आता ऐकून, तर हिच्याजवळ आपला कृष्ण देऊन जावं. ती तिच्याकडे विचारत जाते की अगं असं असं मी 5-6 दिवस चालले, तू माझ्या कृष्णाला सांभाळशील का? हिला इतका आनंद होतो. ती म्हणते मागा एकदाच त्याला बघता आलं, आता हा माझ्या घरी येणार. ती म्हणते हो हो मी सगळं छान करीन, तुम्ही माझ्याकडे देऊन जा. ती म्हणते ठीक आहे, मी उद्या सकाळी साधारण 10-11 वाजता निघणार आहे, तेव्हा तुझ्याकडे आणून देतो. दुसरा दिवस उजाडतो. ही बाई काय करते, एक छोटा डबा घेते, त्याच्यामध्ये खालती आसन घालते रेशमी, अक्षदा वाहते, तुलसीपत्र ठेवते, त्याच्यात तो लंगडा बाळकृष्ण ठेवते, त्याची पूजा करते, त्याला मुकुट घालते आणि त्याला वरती त्या डब्यातून नेऊन त्या बाईच्या इथे द्यायला जाते. ही बाई काय करत असते, ही मुलगी ती पीठ कालवून भाकरी करायच्या तयारीत असते. ती म्हणते आता माझे दोन्ही हात भाकरीच्या पिठाने माखलेले आहेत, तुम्हीच आमच्या देवघराच्या तिथे नेऊन ठेवा तो डबा. ती म्हणते ठीक आहे. तर हिची भाकरी होते, पुढे काय काय होतं ती नुसतं बघून जाते, आलाय हां आपल्या घरी. त्याला म्हणते मी तुला थोड्या वेळाने नैवेद्य दाखवते, नैवेद्य वगैरे दाखवते. तो दिवस तसाच हे होतो.
रात्री झोपताना परत ही जाऊन काय सांगते कृष्णाला, उद्या सकाळी मात्र मी तुला चांगली पंचामृताने स्नान घालणार आहे, तुला छान उष्ण पाण्याने स्नान घालणार आहे. ती जशी तुझी भक्ती करते ना तसंच मी उद्या तुला सगळं छान छान करणार आहे. असं करून ती समाधानाने झोपते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठते. उठल्यानंतर रोजची अन्निकं उरकली जातात, आंघोळ करते आणि पूजेला येते. तो डबा हातात घेते. एवढ्यात काय होतं, स्वयंपाकघरातल्या झरोक्यातून एक मांजर जोरात उडी मारतं. ते पडतं बरोबर हिच्या दुधाच्या पातेल्यात. तो सगळा आवाज ऐकून ती इतकी दचकते जोरात की हा डबासुद्धा तिच्या हातातून खाली पडतो. पण ती आधी जाते मांजराकडे. ते मांजरं हुसकवते, ते सगळं दूध साफ करते, ते पातेलं धुवून ठेवते आणि मग येऊन बघते तर काय त्याच्यातली फुलं सगळी बाहेर पडलेली असतात, तुळस सगळी बाहेर पडलेली असते. आणि हा लंगडा बाळकृष्ण हे तिला बघितलेलंच नसतं. तिला वाटतं आपल्याकडून हा बाळकृष्ण पडला आणि ह्याचा पाय मोडला. ही लागते जोरजोरात रडायला की आता काय करू मी, बरं नवरा गेलेला आहे कामावर, आता काय करावं हा तिला प्रश्न पडतो. तिला एकदम सुचतं की गावातले जे वैद्यराज आहेत त्यांच्याकडे काहीतरी इलाज असणार. ती धावत जाते त्यांच्याकडे आणि म्हणते की चला चला, माझ्या कृष्णाचा पाय मोडला आहे, जोरात पडला माझ्यातून खालती. वैद्यराज पण घाबरतात. ते आपली पडशीमध्ये सगळी जी औषधं आवश्यक आहेत सगळी काढे बिडे सगळं घेऊन निघतात. निघाल्यानंतर काय हिच्या घरी येऊन पोचतात आणि बघतात तर ही दाखवते हा कृष्ण. ते म्हणतात अहो हा कृष्ण काय दाखवताय, मला वाटलं कृष्ण म्हणजे तुमचा मुलगा आहे, त्याचा पाय मोडला आहे. ती म्हणते अहो नाही, ह्याचाच पाय मोडलेला आहे, हा नीट होता पण माझ्या हातातून असा असा हा पडला. ते म्हणले अहो ही मूर्ती आहे. ते म्हणले मूर्ती कुठे आहे, मूर्ती जरी दिसत असली तरी हा बोलतो रोज माझ्याकडे आजच आला आहे ना म्हणून हा बोलत नाही आहे. माझ्या मालकीणबाई रोज सांगतात त्याला आज खीर आवडली, त्याला श्रीखंड आवडलं, त्याला आज पोशाख आवडला, हा बोलतो. आता त्या वैद्य राजांना वाटतं या बाईच्या मनावर झालेला आहे परिणाम. ते म्हणतात माझ्याच्याने काही हा उपाय तुमचा काही होऊ शकणार नाही, हा इलाज काही माझ्याकडे नाही. आता ते तापट असल्यामुळे ते काय म्हणतात, तुम्हाला काय करायचं आहे ते करा, मी काही ह्याच्यावर तुम्हाला औषध देऊ शकत नाही, ते निघून जातात. आता पूर्वीचा काळ आहे, बाई नवऱ्यालाही घाबरत असायची तेव्हा, आत्ता काही प्रश्न नाही. मग आता नवऱ्यालाही कसं सांगायचं, नवरा परत आपल्याला ओरडणार की दुसऱ्याची जबाबदारी घेतलीस आणि पार पाडली नाहीस म्हणून. मग हिच्या डोक्यात काय तर आपल्या घरी एका वाटीमध्ये कापराचं तेल केलेलं आहे. ही चिंधी पाडते एक जुन्या याची, कापराचं तेल त्या पायाला लावते आणि तो पाय बांधून ठेवते. संध्याकाळी परत जाऊन बघते पाय तो वाकडाच. दुसऱ्या दिवशी बघते हिला जेवण खाण काही सुचत नाही. ती कृष्ण कृष्ण करून रडत असते की अरे बाबा कृष्णा तू लवकर बरा हो, ती मालकीणबाई यायच्या आत तुझा पाय बरा झाला नाही तर माझं काही खरं नाही. ती मला इतकी रागवेल की तिचा इतका प्रेमाचा तू देव आहेस आणि मी तुला काहीतरी नुकसान करून ठेवलं तुझं. झालं असे 5 दिवस जातात. या कृष्णाचा पाय काही सरळ होत नाही. आदला दिवस येतो, आता उद्या दुसऱ्या दिवशी या मालकीणबाई घरी येणार. आपण काय उत्तर द्यावं, ही बाई रात्रभर तळमळत असते, डोळ्याला डोळा लागत नाही. सकाळी बरोबर ठरल्या वेळी मालकीणबाई येतात. हिच्या हृदयात नुसती धडधड की आता आपण काय उत्तर देणार. परत जाऊन बघतीये त्याला सगळे पंचपक्वान्न तिने 5 दिवसात खाऊ घातले की हे खा आणि तरी बरा हो, असं झोपून तरी राहा म्हणजे बरा हो. तर कृष्ण काही बरा होत नाही. तर मालकीणबाई येतात. बरेच दिवस 5 दिवस घर बंद असतं. आपल्यासारखं हॉटेलमधून पार्सल काही आणत नाही. आल्याबरोबर केर काढतात, सगळीकडे सडा शिंपडतात, आंघोळ करतात आणि कृष्णाला घ्यायला जातात. कृष्णाला घ्यायला गेल्यानंतर ही आता इतकी घाबरलेली असते, शेवटी सांगावं तर लागणार. ती सांगते की अहो माझ्याकडून एक चूक झाली, माझ्याकडून तो कृष्ण असा पडला आणि त्याचा पाय मोडला. या बाईला हसायला येतं की हिला लंगडा बालकृष्ण हे माहितीच नाही का. ती म्हणते बरं दाखव बघू. ती म्हणते मी चिंधी बांधून ठेवली आहे, रोज कापराचं तेल लावते, पण त्याचा पाय काही बरा होत नाही, आता तुम्हीच काय करायचं ते सांगा. ती म्हणते अगं दाखव तरी कुठे आहे तो. बघतात तर काय तो कृष्ण दोन्ही पायांवर उभा, ती मूर्तीचे दोन्ही पाय सरळ झालेले आहेत. ती बाई आता आश्चर्यचकित होते. ती म्हणते अगं माझा लंगडा बालकृष्ण होता, हा 2 सरळ पायांचा कृष्ण तू कुठून आणलास. ती म्हणते नाही तुमचा तो पाय मोडलेलाच आता सरळ झालेला. कृष्ण तेव्हा बोलून सांगतात की अगं हिने इतका धोसरा लावला, इतकं माझं नाम घेतलं, इतकी माझी भक्ती केली,
तिला ती जे खात होती ते मला खायला घालत होती. तिच्यापेक्षा पलीकडे मौशय्या तिने मला दिली. शेवटी मला प्रगट व्हावं लागलं आणि तिचा हट्ट पुरवावा लागला. असे माझे दोन्ही पाय मला सरळ करून घ्यावे लागले. जो रमणा बाळकृष्ण आहे ते माझे सगळे गुण सोडून, ते माझं सगळं रूप सोडून मला हिच्यासाठी असं 2 पायांवर उभं राहावं लागलेलं आहे. ही आहे सख्य भक्ती. आता समर्थांनी काय सांगितलं आपल्याला, ही कथा काय ऐकायची? ही रूपकात्मक कथा असेल, पण ही कथा ऐकल्यानंतर आपल्या मनात जे प्रेम जिव्हाळा कृष्णाबद्दल दाटून आला, याच्यामुळे विश्वास काय वाटतो की मी हाक मारल्यानंतर माझा भगवंत तिथे नक्कीच येणार आहे. कारण तो माझा मित्रच आहे. मी प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला आणून ठेवते, मी प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला सामावून घेते. याच्यासाठी तो माझ्याबरोबर असलाच पाहिजे आणि तो असणारच आहे. असं सख्य आपल्याला जोडता येईल का? तर ते निश्चित जोडता येईल. याच्यासाठी श्री समर्थांनी अनेक गोष्टी सांगितल्या की त्याच्याशीच परमसख्य करा, त्याच्यावर कधी तक्रार त्याच्याशी करू नका. त्यांनी तो जसा ठेवेल त्या परिस्थितीत तुम्ही राहा. त्याची इच्छा जी आहे परिस्थितीनुसार तो इच्छा दाखवणार त्याची. ती इच्छा प्रमाण मानून तुमचा जर प्रपंच केला तर तो सदैव तुमच्या सोबत राहील. मग समर्थ काय म्हणतात की म्हणून सख्य देवासी करावे आणि हित गुज तयासी सांगावे. इतर सगळ्यांकडे गेल्यानंतर व्यावहारिक सल्ले मिळणारच आहे, पण त्यांनी फक्त व्यावहारिक सुखच मिळेल. परमार्थातलं जे सुख आहे, परमार्थातली जी प्रगती आहे ती जर साधायची असेल तर हितगुजमध्ये त्यालाच ठेवावं. एकांत नावाचा शब्द आहे आपल्याकडे अध्यात्मामध्ये. एकाचा अंत, तो एक कोण आहे तर मी. माझा अंत झाल्यानंतर हृदयामध्ये जागा एकासाठीच आहे, दोघांसाठी जागा नाही, छोटं आहे खूप. मग त्या एकासाठी राहायचं असेल तर मी जर माझा अहंभाव सोडला तर त्याला निश्चितपणाने सुखाने माझ्याबरोबर राहता येईल. हे समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे. याला आपण सख्य भक्ती म्हणतो. मी यथाशक्ती यथामती तुमच्यासमोर हा विषय मांडायचा प्रयत्न केला. तुम्ही सर्वांनी ज्ञानी आहात, गोड मानून घेतलं, त्याच्याबद्दल तुम्ही सर्वांची अत्यंत कृतज्ञ आहे. आज मंडळाने मला इथे बोलायचं संधी दिली, या सेवेसाठी मी अत्यंत मंडळाची आभारी आहे आणि कृतज्ञ आहे. आणि हे सगळं जे काही बोलणं झालं ते मी समर्थांच्या चरणी, माझ्या गुरूंच्या चरणी अर्पण करते आणि इथेच थांबते. श्रीकृष्ण.